अप्पर आदिवासी आयुक्त आयुषी सिंग मॅडम आपल्यासोबत आहे. मॅडम, काल जी घटना घडली, तुम्ही वेळेस तिथे गेलात, सगळी इन्क्वायरी केली, काय तथ्य आढळलं इन्क्वायरीमध्ये आणि काय कारवाई होणार आहे? 3 मुलींचा जीव गेला, गंभीर प्रकरण आहे. काल सकाळी आम्हाला अशी माहिती मिळाली की गडचिरोली प्रकल्प अंतर्गत जप्तले अनुदानित आश्रमशाळेमध्ये हे मुलींना साप चावल्यामुळे अतिशय दुःखद प्रकार घडलेला आहे. आणि माहिती मिळताच तातडीने आम्ही त्या ठिकाणी गेलो. धानोरा तालुक्यात ही शाळा आहे आणि जंगलव्याप्त परिसरमध्ये शाळा आहे ही. तिथे गेल्यानंतर आम्ही प्राथमिक माहिती घेतली, शाळेमध्ये परिसरची पाहणी पण केली. तर ज्या ठिकाणी मुलींना झोपण्याची व्यवस्था होती, त्यांच्या वसतिगृह होता, त्याच्या बाजूने काही सरपण त्यांनी साठा करून ठेवला होता, लाकूड, आणि तिथेच तो साप लपून असावा अशी आमच्या प्रथम दृष्टी आम्हाला वाटला. त्यानंतर शाळेत जेव्हा घटना घडली तेव्हा इन्सिडेंटचा सिक्वेन्स काय होता, कोणता काय कसा घडला, ही आम्ही माहिती घेतली. आणि त्या हिशोबाने कोणते कर्मचारी मुख्यालय होते नाही होते, कसे कसे सिरीज ऑफ इव्हेंट्स घडले त्याच्या बाबतीत आपण माहिती घेतली. आणि शाळेत ज्या काही स्वच्छतेशी निगडीत विषय होते त्याच्यावर पण तातडीने आपण उपाययोजना केली. त्या सरपंच तिथून शिफ्ट केला. मॅडम, तुम्ही इन्क्वायरी केली, कोण कोण तिथे नव्हतं? कारण पहिला रिस्पॉन्स महत्त्वाचा असतो आणि मुख्यालयात शाळेत राहणं, आश्रमशाळेत अनिवार्य आहे. त्यांच्यावर काय कारवाई होणार? तुम्ही नोटिसेस बजावले का? नक्कीच. आमची 2019ची जी आश्रमशाळा संहिता आहे त्याच्यात स्पष्टपणे नमूद आहे की संबंधित अधीक्षक, अधीक्षिका आणि मुख्याध्यापक या तिघांनी रात्री पण आपले शाळेत मुख्यालयात उपस्थित राहणं गरजेचे आहे. प्रथम दृष्टी असं दिसून आलेलं आहे की संबंधित मुख्याध्यापक आणि अधीक्षक त्यावेळेस शाळेत नव्हते, ते बाजूला गावातच होते बट शाळेत नव्हते. त्यामुळे त्यांना आज रोजी आम्ही काढणे दाखवा बजावणार आहोत. आमची काल शाळेत जाऊन आम्ही एन्क्वायरी रिपोर्ट आणि संबंधिताचे जे बयान आहे ते घेतलेले आहे आणि आज त्या रिपोर्टच्या आधारे आपण त्यांना काढणे दाखवा बजवून पुढील प्रशासकीय कारवाईच्या टप्प्यावर जाणार आहोत. खासगी आश्रमशाळांमध्ये निधी येतात परंतु व्यवस्था होत नाही मुलांसाठी. बेडची व्यवस्था नव्हती, तिथे खाली झोपलेले होते विद्यार्थी. त्यांच्यासाठी काय इशू? जवळपास महाराष्ट्रातल्या 80% शाळा अशा आहे खासगी आश्रमशाळा की जिथे बेडचीच व्यवस्था नाही, जे अनिवार्य आहे नियमानुसार. शासन निर्णय आहे 2004चा आदिवासी विकास विभागचा, ज्याच्या अनुषंगाने संबंधित शाळांनीच आपण अनुदान उपलब्ध करून देतो आणि शाळांनी जे आहे ते बेडची व्यवस्था करणं हे अपेक्षित आहे. बट सांगितल्याप्रमाणे त्या शाळेत बेड आपल्याला आढळून आलेले नाही आहे. तर नक्कीच याच्यावर आपण त्यांना काढणे दाखवा बजून याच्या बाबतीत अनुपालन करून घेणार आहोत. याचबरोबर नागपूर अपर आयुक्त कार्यालयाअंतर्गत जे काही 133-34 अनुदानित आश्रमशाळा आहेत त्यांना पण आपण या बाबतीत जर त्यांच्याकडे बेड किंवा पाहिजे त्या सोयीसुविधा नसतील तर काढणे दाखवा देऊन त्यांना कडून त्याची आपण अनुपालन करून घेणार आहोत. आणि जर कोणी शाळेंनी याची तयारी दाखवली नाही तर आपण त्या शाळेवर पुढील प्रशासकीय कारवाई, ज्यामध्ये शाळा बंद करण्याचा टप्पा पण आहे, ते प्रस्तावित करू. शेवटचा प्रश्न आहे माझा, तुम्ही जी इन्क्वायरी केली, प्राथमिक इन्क्वायरी, त्याचा रिपोर्ट सरकारकडे कधी सादर केला जाणार आहे? आज रोजी आमचा रिपोर्ट जे आहे विथ सर्वांचे बयान आहे त्याच्यात जे हे आहे ते सादर करणार आहोत. बट तो प्राथमिकच रिपोर्ट राहील. आता अजून PM रिपोर्ट्स आणि बाकीचे काही रिपोर्ट्स येणे बाकी असल्यामुळे आज रोजी आमचा प्राथमिक रिपोर्ट सादर होऊन जाणार आहे आणि मग बाकीचे तपशील आणि डॉक्युमेंट्स प्राप्त झाल्याबरोबर आम्ही ते पण सादर करू. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.